करानी का सुट्टी मग? हा 11 वाजून 10 मिनिटं वय घ्यात, 11:15 झालेले आहेत. मला नेमकं सांगा शेवटली झलक काय आहे बुवा असं? हा 2 तास ना जर 41 ते अखेरात ना कितला राहते हिशोब लायल्या मला काय अडचण नाही. सगळ्यांना सांगितलं होतं अंतकरणापासून देवाची भक्ती करा. तुम्हाला सांगतो बरं का, माझ्या कीर्तनातून नरेंद्र बाबा, जोपर्यंत अंतकरणापासून देवाचं नामचिंतन तुम्ही करत नाही तोपर्यंत मी सुट्टी करत नाही. सगळ्यांनी 2 मिनिटासाठी भजन गायलं पाहिजे. इतकं वेळी भक्ती करायची ना, इतकी वेळी भक्ती करायची ना, इतकी वेळी भक्ती करायची ना, किडा पाडणारा कितला का पाडत ना, आपण आपलं काम करत राहावं. इथलं करा ना, कारण मना टकोर आहे ना, केला इशारा जाता जाताच रास. हा कटायाने करत नाही. नरेंद्र बाबा म्हणतच वास असे तुम्हासारखा चांगला लोक जर भेटी घ्या असं वाटस लेवाला आहे काय करतात ते मग सांगाल कसाल करू भो. मनीषीन 2 शब्द आडीवर सडीन बोललेच मी. दिनेश दास साहेब खरं आहे ना. आणि आपले देवाले बी लोक आहे काय करतात नाही हो बाबा. मग आपण सांगाल काय करा ना. भक्ती करत असताना अशी करायची, देवानं फिरून एकदा आपल्याकडे बघायला पाहिजे. कसं तर ऐका, स्वतः देवाच्या पत्न्या होत्या 16,108. देवाच्या 16,108 बायका असल्यावर देवाचं विशेष प्रेम कोणावर होतं? 16,108 बायका असल्यावर राधेवर प्रेम होतं म्हणजे राधेची भक्ती कशी असन. आणि भक्ती करत असताना असं बेभान होऊन करायचं, कारण लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाकायचं. लोक कोणलेच चांगला म्हणतात, लोक इथला वायबार जायला देवमा दोष काढ टाकतात. तुम्हाला मनामा काढत नाही का? बरोबर आहे का नाही? आको सांगू का, इथली वायबार आवला दे ना बापले सुद्धा सांगा सामना मताराल का नाही अक्कल नाही शे. जर बापमा कमी या काढाल चुकतात नाही, तुमना मन मनामा काढत नाही का? आमना बापले का म्हातारा मन म्हाताराल का नाही अक्कलच नाही महाराज. आमना म्हाताराल हो भाऊ खरंच आहे, तुम म्हाताराल खरंच अक्कल नाही. तुला जन्माल घाल टाका यानीतला येडापणा कोण करी आको. म्हणजे बापमा सुद्धा दोष काढणारे अवला दे तर तुम्हाला मनामा काढत नाही कसावर ते. पण एक गोष्ट ध्यानमा ठेवा, लोक काय म्हणतात हा विचार डोक्यातून काढून टाकायचा. कारण पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम केलं तर तुमचा माझा काय, तुमचा माझा काय चांगला विचार करणार आहे? करतील का चांगलं? थोडक्यात माझं ठरलेलं उदाहरण आहे. आपण कोणा चोरतात नाही, मी स्वतः मटेरियल तयार करायला विचार करत, कारण ज्या गोष्टीकडे बघितलं ना तिच्याकडनं शिकण्यासारखं असतं. हो, जसं की हा लाईट लावलेला आहे, हे लाईट लावलेत तुम्ही कशासाठी हो बाबा? लाईट कशासाठी लावायचे? हा उजड करायसाठी, बरोबर आहे ना. अंधार घालावांसाठी उजड करायसाठी लाईट आहे. म्हणजे आडे उजाय जाईन भाऊ, जटे उजाय पाड राहणार ना, जटे लाईट लाव ना उजाय करण करता तटेच किडा पडत. बरोबर आहे ना. जटे उजाया करो का तटेच किडा पडत. पण एवढं ध्यान मा ठेवा ना, किडा कितला का फडफड करेत ना पायटे मर जायला राहतं. लाईट आखो दुसरी रातली बी चालू अस. मनीषीन जीवन जगत असताना लोक काय म्हणतील हा विचार डोक्यातून काढून टाका. लोक कोणाला चांगलं म्हणत नाही. तुमना गाव मा आजूदा साहेब कथा तुमले बिनविरोध सरपंच कर टाकू द्या, बिनविरोध सरपंच आहेत. आणि बिनविरोध सरपंचांना सुद्धा गावात फेरी मारी या तुम्ही, अख्खा गाव चालस का? सांगा टाइमले बिनविरोध आहे पण कोपरामा सांगणारा राहतात मला ते चाले नाही रे, पण आप्पानी घोटाळा करा तो. म्हणजे बिनविरोध म्हणाले शे पण त्यांना बिविरोधक शेतस. बरोबर आहे ना. मग थोडक्यात सांगतो ना एक्झाम्पल, पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. पण सीतामयाला नालायकानं बदनाम केलं. पर संतांनी चरित्र लिहिलं तर पतिव्रतेच्या यादीत नाव आलं ना महाराज. बरोबर आहे ना. त्यामध्ये काय शिकायचंय तुम्हाला? नालायक काय म्हणतो त्याच्यापेक्षा चांगले लोक काय मार्क्स देतात याला किंमत आहे. आणि चांगला त्या राहतच की कधी दुसरा मा दोष देखत नाही त्या खानदानी चांगला. नाहीतर मग अशी बी अवलाद रास अशी शेती त्याला काय अक्कल आता आहे ओ पोपट आता त्याला काय अक्कल तडे किडा पडणार आडे आडे उभा राहा 150 अरे पुला टाकणारले विचार कितल्या पायण्या पोटऱ्या तर करतीस.
विचारली जात त्यासले एकांतमा तुम्ही पुलावर टाकाल घ्या तुम्ही पद्धत परिस्थिती काय होती बुवा असं त्याच पोटरे आलतीस आधे लोकेले किडा पाडाल काय शे सांगणं सोपराच बाकीना लोक मनकडे देखतस बाकीना महाराज गुच्छ उभा राही बोलतच आहोत नाचतच राहत भैया जुना लोकेशनी मन आहे अजून तुम्हाला उदाहरण सांग तुमनंच उदाहरण तुमले पटांसाठी सांगस मी आमच्या संतांचं प्रमाणे नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञान दीप लावू जगी अजून सांगू का नाचता नाचता देवाचा गडला पितांबर माझा जगाचा मालक नामदेवरायाच्या कीर्तनात एवढा बेभान होऊन नाचत होता पितांबर सुटला तरी भान नव्हतं एवढं नाचत होता नाही का मग तुम्ही आपण नाचलो यात काय नवीन आहे पण असं नाच का तरी बी बाकीना किडा पाडतस पण कोण पाडस किडा कोण पाडस ज्याला येत नाही तो जसं की एखाद्या बाईकडे पाहुणा येऊ द्या ती बाईले जर पुरणपोळी येत असेल तर आवर्जून पाहुणा रोकस ताई रायजा रातले सकाळी दाय टाक दिसू आई कोण सांगस काकू जी बहिणले पुरणनी पोळी येस ती सांगस जिली येत नाही तीन गुपचूप खायला पाहिजे बाकीने 150 नाही राहतीस नाही माय मला आवडत नाही तुला आवडत नाही तुला येतच नाही काकू लबाड्या काय आण राही तू हा मनीषेन ज्याला येस तो करच नाही येस त्याने किडा बी नाही पाळायला पाहिजे पण बाकीना उगाच किडा पाडत आणि मला काय पडेल बी नाही बा आता मला डायरेक्ट नरेंद्र बाबा रमेश बाबा मला लायसन भेट जायला नीचे बाजू मी नानसो डेले लोकांनी चांगलं म्हणान पाहिजे डोका माही पॅटच काढता का म्हणे कारण चांगलं कोणले म्हणतात नाही पैदा करणार माय बापले म्हणतात नाही आपली किरोज चांगला म्हणते नाही म्हणून अपेक्षा ठेवायची नाही मी फक्त या नादात आहे की माझ्या भगवंताला काय आवडेल मी शृंगार करायचं ठरवलं तर भगवंतासाठी तुम्ही म्हणसान का वृंदावन मध्ये संहिता देताना आम्हाला तिथं शिकवण दिली जाते की भैया तुम्ही देवावर एवढं प्रेम करायचं की देवानं तुमच्यावर प्रेम केलं पाहिजे मग आम्ही जर देवावर प्रेम केलं तर फक्त एकतर्फा होईल देवाने सुद्धा आमच्यावर प्रेम करायला पाहिजे मग देवानं आमच्यावर प्रेम करावं याच्यासाठी देव विशेष प्रेम कोणावर करत होता तर राधेवर मग आम्ही देवानं आमच्यावर प्रेम करावं म्हणून राधेचा शृंगार घेऊन आम्ही कीर्तनाला उभे राहतो किंवा कथेला बसतो याचा अर्थ लोक काय म्हणतील मला काय घेणं देणं नाही पण माझ्या देवाला मी आवडतोय बस झालं म्हणून भक्ती अशी करायची ना भैया 16,108 बायका असल्यावर राधेवर प्रेम करत होता कसं ऐका ना हे 16,108 बायका नावाला दावायचा पण प्रेमानं काना जीवया राधेला लावायचा पण प्रेमानं काना जीवया राधेला लावायचा पण जीवया राधेला लावायचा पण काना जीवया राधेला लावायचा 16,108 बायका नावाला दावायचा 16,108 बायका नावाला दावायला पण प्रेमानं काना पण प्रेमानं प्रभू जीवया राधेला लावायचा पण प्रेमानं काना जीवया राधेला लावायचा पण प्रेमानं काना जीवया राधेला लावायचा पण प्रेमानं काना जीवया राधेला लावायचा इतकं वेड व्हायचं राधा राणी इतकी वेडी व्हायची गोपिका एवढ्या वेड्या व्हायच्या ना देवाला भेटण्यासाठी किती आतुरता असायची भेटण्याची तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरी मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई तेरे मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ तेरे मुरली की धुन सुनने मैं बरसाने से आई हूँ मैं बरसाने से आई हूँ मैं वृषभानु की जाई हूँ मैं बरसाने से आई हूँ मैं वृषभानु की जाई हूँ अरे रसिया ओ मन बसिया मैं तुझसे
संप्रदाय ना थोडा बाहेर निघस मी. काय झालं? काय झालं? अरे देवा, तो भाऊ ते डबलची तमासा उपाधीश हा बावले जेवाडीन पाडा होता ताडा. विठ्ठल 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 विठाला 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 विठाला. आता सगळ्यांनी 1 मिनिटासाठी भजन गायचे आणि शेवेला पूर्ण विराम असणार आहे. सगळ्यांनी अंतकरणापासून भजन गायचे. महिला माता तुम्ही ऐका, फक्त पुरुष मंडळींनी भजन गायचे. 1 मिनिटात सेवेला पूर्ण विराम, फक्त अंतकरणापासून भजन झालं पाहिजे. सगळ्यांनी म्हणायचं माझ्या मागं. पुरुष मंडळी, महिला माता तुम्ही नका बोलू, तुम्ही नंतर बोलायचंय. तुम्हाला पुरुषांनी माझ्या मागं बोलायचंय. जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. हो म्हणा. बापरे, आटे ते चांगलाच कुंदा मातेल कवय तयार होई बाई म्हणा ना. तुम्ही ते असं म्हणलेले याची उधड दिले निंदी बिल्यान बुक लय फेक द्यावं असं समध्याने भजन म्हणायचं मामाग. ही जनमन मोलिना तू राधे राधे बोलिना. राहू द्या, काय म्हणू नका. तुम्हाला बरं सर काय पाम बरं मग मजाने कोई बी चांगल्या तरी उपटी दे जात. तुम्ही म्हणा माया हो. तुम्ही म्हणसान ना माया माग म्हणशान ना जोरात होऊ द्या. मग जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. वा वा. जनमान मोलिना तू राधे राधे बोलिना. बाबा ऐका का कितला आवाज मग गोडवाशे म्हणजे म्हणे मायास नाटे बी सिद्ध कर दे ना. तुम्हाला घरमा बी आवाज निघू देते तीन बाहेर बी निघू देणार. चांगलं आहे. घडलेली सेवा जगाच्या मालकाच्या चरणी समर्पित करूयात. कारण आता वाजले 11:30. आम्हाला जायचंय सुरतला. अच्छा, मित्रवनव्यामध्ये त्यांना अलग लागतं. कोई बात नाही, कोई बात नाही. ज्या संतांनी मला तुमच्यापर्यंत निरोप सांगायला पाठवलं त्या संतांचं जादूगर भजन गाऊया. त्या सावता महाराज असतील, नाथबाबा असतील, संत चोक्का मेळा असतील, संत मीराबाई मुक्ताबाई जनाबाई असतील. नाव कोणाचं सुटतंय? महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज.